पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम इफिस्करास पत्र अध्याय 5 मराठी. इफिस्करास लिहिलेलं पत्र अध्याय 5. इफिस्करास लिहिलेलं पत्र अध्याय 5. तर मग तुम्ही प्रिय मुलाप्रमाणे परमेश्वराचे अनुकरण करणारे व्हा आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि परमेश्वराला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरता अर्पण व यज्ञ असे दिले. त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ याचा तुम्हामध्ये उच्चारही न हो, हे पवित्र जनास शोभते. तसेच अमंगळपण, बाष्पळ गोष्टी व टवाळी यांचाही उच्चार न हो, ती उचित नाही. तर त्याऐवजी परमेश्वराचे उपकार स्मरण हो. जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे. असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व परमेश्वराच्या राज्यात वारसा नाही, हे तुम्ही जाणूनच आहात. पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये, कारण अशा पापांमुळे आज्ञाभंग करणाऱ्या पुत्रावर परमेश्वराचा कोप होतो. यास्तव तुम्ही त्याचे भागीदार होऊ नका. कारण जे तुम्ही पूर्वी अंधकार असे होता, ते तुम्ही आता प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारे चांगुलपण, धार्मिकता, सत्यता यात आहे. प्रभूला काय पसंत आहे हे पारखून घेत जा. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका. इतकेच नव्हे तर त्यांचा प्रतिकार करा. कारण त्या लोकांच्या हातून गुप्तपणे जी कर्मे होतात त्यांचा उच्चार करणे देखील लाजेचे आहे. कोणताही दोष उघडकीस आणला म्हणजे त्यावर प्रकाश पडतो. जे काही उघड झालेले आहे ते प्रकाशित होते. यास्तव तो म्हणतो, हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्त तुझवर प्रकाशेल. तुम्ही अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे जपून वागण्याविषयी खबरदारी घ्या. संधी साधून घ्या, कारण दिवस वाईट आहेत. तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे. तर आत्म्याने पूर्ण होऊन स्तोत्रे, गीते व आत्मिक प्रबंध ही एकमेकास म्हणून दाखवा. आपल्या अंतकरणात प्रभूला गायन वादन करा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा परमेश्वर पित्याचे उपकार स्मरण करा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकाच्या अधीन असा. ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम. बायकांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या नवऱ्याच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा नवरा बायकोचे मस्तक आहे. तसेच ख्रिस्त हा शरीराचा तारणारा आहे. जशी मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे तसे बायकांनीही सर्व गोष्टीत आपापल्या नवऱ्याच्या अधीन असावे. नवऱ्यांनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले, तशी तुम्हीही आपापल्या बायकोवर प्रीती करा. यासाठी की तिला त्याने वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे आणि तिला गौरवयुक्त मंडळी अशी आपणास सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे नवऱ्यांनी आपापल्या बायकोला आपले शरीर असे मानून तिजवर प्रीती करावी. जो आपल्या बायकोवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करीत नाही, तर तो त्याचे पालन पोषण करतो. तसेच ख्रिस्तही मंडळीचे करतो, कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत. यामुळे पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ती उभयता एक देह होतील. हे गुज मोठे आहे. हे मी ख्रिस्ताविषयी व मंडळीविषयी बोलतो. तथापि तुम्ही प्रत्येक जणाने जशी स्वतःवर तशी आपल्या बायकोवर प्रीती करावी आणि बायकोने आपल्या नवऱ्याची भीड राखावी.